जर तुम्हाला रिॲक्ट माहिती असेल तर त्याच्यामध्ये कधी कधी एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर जायला कोड लिहायला जरा त्रास होतो. आणि ती जी गोष्ट आहे ती नेक्स्ट मध्ये एकदम सोपी आहे. आपल्या पेज नावाच्या फोल्डर मध्ये आपण फाईल तयार केली की लगेच ते तयार होतच. आणि त्या नेक्स्ट मध्ये नेक्स्ट स्लॅश लिंक नावाचं असतं, त्याच्यामुळे अजून सोपं होतं. समजा कुठली वेबसाईट तुम्हाला याच्यासोबत लिंक करायची असेल तर तो जो ए टॅग असतो आता नॅवबार मध्ये हा जो टॅग आहे तो सुद्धा आपल्याला वापरता येतो. तर आपला जो ब्लॉग आहे तो सध्या असा दिसतोय आणि इथे तो असा दिसतोय. पण एक गोष्ट, आपल्याला होम वरनं ब्लॉग वर किंवा कुठल्या अबाउट वर जाता येत नाही, कॉन्टॅक्ट वर जाता येत नाही क्लिक करून. तर मग काही लोक म्हणतील की HTML येतेच काही लोकांना, तर मग ए टॅग वापरून करू शकतो. पण या व्हिडिओमध्ये आपण लिंक या टॅगचा वापर करणार आहोत. आता अँकर टॅग म्हणजे तो ए टॅग जो असतो त्याच्यामुळे पेज रिलोड होतं. जसं की आता इथे गेलो आणि GitHub मध्ये समजा गेलो, आता मी याच्यावर गेलो तर हे रिलोड होतं. ते अँकर टॅग वापरून होतं. समजा मी तुम्हाला माझा आधीचा प्रोजेक्ट दाखवतो. तर माझा दुसरा प्रोजेक्ट उघडला आहे आता. त्याच्यावरनं मी अबाउट वर गेलो, रिलोड नाही झालं. याच्यावर क्लिक केलं, रिलोड नाही झालं. याच्यावर क्लिक केलं तरी रिलोड नाही झालं. पण GitHubचं कसं आहे, याच्यावर क्लिक केलं रिलोड झालं, परत याच्यावर क्लिक केलं रिलोड झालं. मी याच्यावर क्लिक केलं रिलोड नाही होत. असं तर याच्यामध्ये त्यांनी अँकर टॅग वापरलाय, माझ्या याच्यामध्ये मी लिंक टॅग वापरलाय. त्याच्यात अर्थात ते रिॲक्ट मध्ये, पण नेक्स्ट मध्ये सुद्धा लिंक टॅग असाच काम करतो. आता मी इथे Next.js लिंक उघडतो. तर वर्जन आपण आधीच घेऊ. तर लिंक काय असतं, तर इकडनं कॉपी करून घेऊ, Ctrl+C, आणि इथे येऊन त्याला इम्पोर्ट केलं. आणि आता त्याला वापरलं तर कसं, लिंक आणि Ctrl+X, याला आपण आत्ता वाली काढून टाकू. नाही, त्यानंतर हे कॉपी करून घेऊ आणि याला इथे टाकू. आणि इथे डिलीट. आता हे जे आहे ते मी इकडनं कॉपी करून Alt+Shift क्लिक केलं, Ctrl+V, आणि हे जे आहे
आणि इथे ब्लॉग आणि हे जे आहे हा, आता मी इथे सेव्ह केलं आणि इथे आलो, होम वर क्लिक केलं, होम मध्ये ब्लॉग वर क्लिक केलं, दिस इज ब्लॉग वर आलो, अबाउट वर क्लिक केलं, हॅलो अबाउट वर आलो, कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं, दिस इज कॉन्टॅक्ट वर आलो, होम मध्ये गेलो, होम मध्ये ब्लॉग मध्ये गेलं, ब्लॉग वर आलो. तर हेच चालू आहे. हा लिंक टॅग नाही, काय म्हणतात त्याला, कंपोनंट आहे, कंपोनंट, लिंक कंपोनंट. तर त्याच्या डॉक्युमेंटेशन वर जाऊया आपण. तर इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता एक अजून चांगली गोष्ट म्हणजे स्क्रोल इज इक्वल टू ट्रू ऑर फॉल्स. तर हे स्क्रोल इज इक्वल टू फॉल्स म्हणजे कधी कधी सगळं ना कॉम्प्रेस असतं. फेसबुक सारख्या काही वेबसाईट असतात किंवा ऍप असतात, त्याच्यामध्ये एकाच्या खाली एक, एकाच्या खाली एक, एकाच्या खाली एक कंपोनंट्स असतात. म्हणजे आपलं कसं हे वेगळं वेगळं आहे ना, तर त्यांचं कसं असतं, हे हंटिंग कोडर आहे, याच्या खाली ब्लॉग आहे, पण ते आपल्याला इथे नाही दिसत. आता आणि ब्लॉगच्या खाली अबाउट आहे, ते आपल्याला इथे नाही दिसत. पण जेव्हा ते आपण क्लिक करतो तेव्हा ते खाली येतं आणि हे वरचं निघून जातं. जर फॉल्स असेल तर. ट्रू असेल तर हे एक संध दिसतं. आता आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच बास आहे. तर जे पण माझा व्हिडिओ बघून कोडिंग करतात त्यांनी कमेंट मध्ये कोडिंग करतात असं टाका. आणि ही जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जे व्हिडिओ येतील ते नक्की बघा.